हॅलो हॅपी फॅमिली, हॅपीएस्ट कपलच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिलं तर खूप खूप थँक्यू, कारण का माझा जो प्रिव्हियस ब्लॉग होता, जो फर्स्ट ब्लॉग होता, त्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिलं. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की मला लाईक अराउंड 500 व्ह्यूज मिळतील, बट रिसेंटली जेव्हा मी चेक केलं तर इट वॉज अराउंड 500. मला असं वाटलं की मला हार्डली 50 किंवा 70पर्यंत व्ह्यूज जातील, बट थँक्यू सो व्हेरी मच. मी रोज असा ब्लॉग तर नाही बनवणार, बट जेव्हा पण मला असं वाटलं की स्पेशल ओकेजन आहे आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं पाहिजे, त्या टायमाला मी नक्की ब्लॉग बनवेल. आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, स्पेशली ह्यांच्यासाठी, कारण का यांना त्यांच्या लाईफचं सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालं आहे, जे आहे मी. आज आमची 3rd ॲनिव्हर्सरी आहे, राईट? हो. येस. सो हा ब्लॉग खूप एक्साइटिंग असेल. सो फायनली आम्ही निघालो होतो महाबळेश्वरला जाण्यासाठी, आमची 3rd ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. महाबळेश्वरी माझी फेवरेट जागा आहे. आम्ही वर्षातून 3 वेळा तिथे जातो आणि आम्हाला भूक लागली होती, सो आम्ही थांबलो होतो जोगेश्वरी मिसळमध्ये, जे की खूप फेमस आहे. आम्ही तिकडे ऑर्डर केली होती मटकी उसळ. क्वांटिटी वाईज इट वॉज 10 on 10, बट टेस्ट वाईज इट वॉज 0. मला अजिबात नाही आवडली तिकडची मटकी उसळ. सो आम्ही रस्त्यातून मॅगडीमध्ये गेलो आणि तिथून आम्ही पार्सल घेतलं आणि खात एन्जॉय करत रील बनवत फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोचलो. आम्हाला महाबळेश्वरला पोचायला आय थिंक आम्ही 2:30-3 वाजता पोचलो. सो आम्ही फक्त फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो मार्केटमध्ये जाण्यासाठी. सो हा मंकी होता आमच्या रूमच्या बाहेरच. फायनली आम्ही मार्केटमध्ये पोचलो शॉपिंग करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता हे महाबळेश्वरचं मेन मार्केट आहे आणि आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो तिथून हार्डली 3 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि मग तिथे थोडंफार आम्ही स्नॅक्स खाल्लं, लाईक पाणीपुरी वगैरे, चहा वगैरे. आणि फायनली आम्ही आमच्या रूमवरती पोचलो होतो आणि मी घातली होती साडी, जी माझ्या हजबंडला खूप आवडतं. ते नेहमी मला बोलतात तू साडी घालत नाही. सो मी ठरवलं होतं मी त्यांना एक छोटंसं सरप्राईज देईल साडी घालून. आणि आम्ही तिकडे छोटंसं केक कटिंग केलं आणि अशा प्रकारे आमची सुंदर 3rd ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो डिनरसाठी. आणि तुम्ही इकडचं वेदर बघू शकतात. रात्रीचे वाजले होते 9:15 आणि किती फॉग होतं तिकडे मार्केटमध्ये. आणि आम्ही गेलो होतो सिझलर्स प्लेसमध्ये, जे की माझी फेवरेट आहे. आम्ही तिथे आणि वेटिंग खूप होती, खूप गर्दी होती तिकडे. सो फायनली आमचा नंबर आला होता आणि आम्ही ऑर्डर केलं होतं तंदुरी सिझलर्स. आणि त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं प्रॉन्स तंदुरी सिझलर्स. प्रॉन्स इज माय फेवरेट इन सी फूड, सो मला प्रॉन्स खूप आवडतात आणि आम्ही सिझलर्स खूप एन्जॉय केलं. आणि रात्रीचे वाजले होते आय थिंक 12:30 पावणे 1 वाजले होते आणि तुम्ही बघू शकता मार्केट. त्याच्यानंतर आम्ही आमच्या रिसॉर्टवरती गेलो होतो. गुड मॉर्निंग हॅपी फॅमिली. ही सकाळचा व्ह्यू आहे. आमचं 3rd डे महाबळेश्वरमध्ये आणि आज आमचं चेकआउट आहे. आणि तुम्ही बघितलं अशा प्रकारे आम्ही आमची 3rd ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, सुंदर आणि एकदम सिम्पल वेमध्ये. आणि महाबळेश्वर का, तर तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता, किती फॉगी आणि खूप थंड वातावरण आहे इकडे. सो द 3 गुड थिंग्स टू चूज आराम रिसॉर्ट इज, द फर्स्ट थिंग इज हे आमचं फ्रेंड्सच रिसॉर्ट आहे. आणि सेकंड थिंग द मेन मार्केट, महाबळेश्वर मार्केट इकडून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, हार्डली 3 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स. आणि जेवढे पण मेन स्पॉट्स आहे लाईक वीणा लेक, मॅप्रो, हे सगळे क्लोज डिस्टन्सवरती आहे. अँड द थर्ड थिंग इज इकडचं व्हेज थाली खूप टेस्टी आहे इकडची व्हेज थाली. ते लोक नॉनव्हेज नाही बनवत, बट आपण बाहेरून आणून ते टेबल टाकून आपण खाऊ शकतो, बट ते लोक नॉनव्हेज नाही बनवत.
सो ही आहे पुढची साईड रिसॉर्टच्या. तुम्ही जेव्हा फॅमिलीसोबत आलात आणि तुम्हाला असं वाटलं की बाहेर जेवायला बसायचं आहे, तर इकडे खूप मोठा डायनिंग टेबल आणि चेअर्स आहेत. रूमच्या बाहेरसुद्धा तुम्हाला छोटे छोटे डायनिंग टेबल आणि चेअर्स मिळणार. हे रूम्स फॅमिलीसाठी आहे, म्हणजे एका रूममध्ये 8 बेड्स आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि मी थांबली आहे फोटोशूटसाठी, पण माझे हजबंड बिझी आहे व्हिडिओ कॉलवरती. सो लेट्स सी. सो फायनली आमचं चेकआउट झालं आहे. तुम्ही बघू शकता हा मेन गेट आहे आणि तिथूनच मेन मार्केट आहे. आणि आम्ही गेलो होतो मॅप्रोमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी. मॅप्रोचं सँडविच इज माय फेवरेट. सो आम्ही तिथे सँडविच ऑर्डर केलं होतं आणि कॅपुचिनो ऑर्डर केलं होतं. सो तिथे बाजूलाच एक स्टॉल होता, गेम स्टॉल. तर तुम्ही बघू शकता तिकडे एक रिंग आहे. त्या रिंगमध्ये मी बॉटल टाकली आहे आणि त्या स्टिकच्या हेल्पने ते बॉटल उभा राहायला पाहिजे. बट ती बॉटल उभा राहत नव्हती, कारण का जो टेबल होता खाली तो खूप स्लिपरी होता. सो माझंच नाही तर माझ्या अगोदर जे पण येऊन हे गेम खेळलं, कोणाचीच बॉटल अशी उभी राहिली नाही आणि ही गेम आम्ही हारलो. आम्ही So लाईक guys, लिटरली आम्ही आता चाललो आहोत स्ट्रॉबेरी 2000चा हे गेम फार्ममध्ये. खेळलो, बट आम्ही एक पण टेडी आम्ही जितलो स्ट्रॉबेरी नाही. इकडूनच विकत घेतो. पण आता लेट्स सी, आता ऑफ सीझन आहे, माहीत नाही मिळणार की नाही मिळणार. सो आम्हाला फार्ममध्ये नाही मिळालं स्ट्रॉबेरी, कारण का ऑफ सीझन होतं. सो आम्ही वरतूनच गेलो आणि घेतलं. आणि बट द थिंग इज, तुम्ही जेव्हा मी सजेस्ट करेल, तुम्ही जर स्ट्रॉबेरी घेता तर तुम्ही तिथेच खा. तुम्ही घरी आणू नका, कारण का ते जास्त वेळ नाही राहत. मी घरी आणलं होतं, सो माझी स्ट्रॉबेरी सगळे खराब झाले आणि आम्हाला एकसुद्धा खायला नाही मिळालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मॅप्रोमध्येच गो कार्टिंग करायला. मला खूप आवडतं गो कार्टिंग करायला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मलाजमध्ये शॉपिंग करण्यासाठी, फॅमिलीसाठी शॉपिंग करण्यासाठी. इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे जॅम्स मिळतील, फ्रूट जॅम, लाईक सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मोहितो मिळतील. ते तुम्हाला टेस्ट करण्यासाठी पण देतात. टेस्ट करण्यानंतर तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकतात. सो फायनली आमची शॉपिंग झाली आहे. सो आम्ही थांबलो होतो पुण्यामध्ये आदल्या दिवशी आणि पुण्यामध्ये माझी बहीण राहते आणि तिने एक सुंदर सरप्राईज आम्हाला दिलं. लाईक केक आणला तिने आणि आमची छोटीशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. सो आम्ही थांबलो होतो पाटीलवाडा रिसॉर्टमध्ये, जे की लोणावळ्यामध्ये आहे. सो गाईज, आम्ही गेलो होतो पाटीलवाड्यामध्ये जेवण्यासाठी, जे लोणावळ्यामध्ये आहे. मी खूप ऐकलं होतं की तिकडे चुलीवरचं जेवण मिळतं, लाईक भाकरी, रस्सा. आणि आम्ही तिकडे चिकन थाली ऑर्डर केली होती. खूप टेस्टी होती चिकन थाली, चिकन सुक्का, भाकरी. खूप टेस्टी होतं. टेस्ट वॉज आउट ऑफ द वर्ल्ड, लाईक 10 on 10. बट आय एम डिसअपॉइंटेड विथ वन थिंग, की मेन्यू कार्डमध्ये खूप गोष्टी मेन्शन केल्या आहेत, म्हणजे दुसरे आयटम्स मेन्शन केले आहेत, पण ते तुम्हाला तिकडे काहीच नाही मिळत. ते असं बोलतात की तिकडे शेफ अवेलेबल नाही आहेत, बट तिकडे तुम्हाला फक्त चिकन थाली आणि मटन थालीच मिळणार. मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही नक्की एकदा तिकडे जाऊन ट्राय करा, कारण खूप टेस्टी आहे. आणि मी माझा ब्लॉग इकडेच एंड करते. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, जेणेकरून मी जेव्हा पण नेक्स्ट ब्लॉग टाकेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल वरती. सो बाय.